भाग्यश्री स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि 5 ते 6 दिवसानंतर ना आपला व्हिडिओ येतोय। ॲक्च्युली मध्ये पुन्हा माझी तब्येत थोडीशी अशी खालीवरती चालू होती, म्हणजे थोडंसं दुखत होतं, त्यामुळे मग व्हिडिओ काही टाकला नाही आहे। आणि काल मी अचानक गावी आली आहे, म्हणजे जालन्याला। तर मी जालन्याला का आली आहे ते तुम्हाला पुढे कळेलच। काल रात्री 10:30ला पोहोचले, त्यामुळे मग तिकडचं काही शूट नाही केलं की मी गावी जाते असं वगैरे, किंवा पॅकिंगचं वगैरे काहीच शूट नाही केलं, कारण खूप अर्जंटमध्ये आमचं ठरलं इकडे येण्याचं। आणि मग बॅग वगैरे पॅक करून लगेच आम्ही निघालो। तर काल 10:30 वाजलेले रात्री येण्यासाठी, त्यामुळे मग मी आत्ता हा व्लॉग शूट करते, म्हणजे दुसऱ्या दिवशी। तर आत्ता आंघोळ वगैरे झाली आहे, नाश्ता वगैरे सुद्धा झाला आहे। पटकन जे आहे ते आवरायचं आणि मग कुठेतरी जायचं आहे, तर तुम्हाला पुढे कळेलच। त्यासाठी व्लॉग कंटिन्यू करा। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक, कॉमेंट, शेअर करा। तर चला, आज दिवसभरामध्ये किंवा पुढे काय काय घडते ते तुमच्यासोबत मी शेअर करते, तर नक्की व्लॉग कंटिन्यू करा। आणि इकडे पण पाऊस चालू आहे, जसं मग पुण्याला चालू आहे कंटिन्यू, तसं इकडे पण कंटिन्यू पाऊस चालू आहे। मला वाटलं इकडे पाऊस नसेल, पण खूप पाऊस चालू आहे। आणि आता सध्या पाऊस थोडासा थांबला आहे, म्हटलं चला आपण पटकन असा व्लॉग स्टार्ट करूयात। आणि मला हा व्लॉग जो स्टार्ट करायचा होता तो इथे वाड्यामध्ये झाडासमोर स्टार्ट करायचा होता, म्हणून मी पाऊस थांबायची वाट बघत होते। तर आता आम्ही 3 जण चाललो आहे हॉस्पिटलमध्ये, पण म्हणजे माझे सासरे आहेत तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, आणि त्यांना ना श्वास घेण्यासाठी त्रास होतो आहे, त्यामुळे मग त्या ICUमध्ये ॲडमिट आहे। आणि त्यामुळेच आम्ही गावी आलो आहे अर्जंटमध्ये। काल सकाळी 6 वाजेला आईंचा कॉल आलेला, त्यामुळे मग दुपारी तिथनं निघालो आणि संध्याकाळी म्हणजे काल रात्री जे आहे ते 10:30ला इथे पोहोचलो। तर ते ॲडमिट होते, मग त्यांना भेटायलासुद्धा गेलो होतो आणि सकाळी टिफिनसुद्धा घेऊन गेलेलो। फक्त सकाळी त्यांच्यापुरतं स्वयंपाक केलेला आणि मग तो जो आहे तो घेऊन गेलेलो। तर मी तिथे जे आहे ते थोडंफार जेवढं जमलं तेवढं शूट केलं आहे। आणि इथे आम्ही बसलेलो सध्या, कारण सगळ्या जणांचं बोलणं चालू होतं। आणि मग नंतर मग काय मी बाहेर बसली आणि सगळ्यांचं जे आहे आतमध्ये रिपोर्टचं वगैरे काम चालू होतं। मला ना आता खूप जास्त बोर होतं इथे, आणि खूप भूक पण लागली। आता घरी जाऊ आणि पटकन मग चपाती बनवून जे आहे ते जेवण करायचे, कारण सकाळी लवकर आलो आहे ना, त्यामुळे मग काहीच नाही आवडतं। खूप बोर होतं, मी एकटीच बसली सगळे कामात आहे आणि मी इथेच एकटी बसली ना, त्यामुळे मग बोर होते जरा। म्हटलं चला थोडंसं तुमच्यासोबत बोलूयात। पण तिथून निघाल्यानंतर ना मी काही शूट केलं नाही, कारण एकदम घाईमध्ये निघालो, खूप उशीर झाला होता। मला असं वाटतं 1 ते 1:30 वाजला होता आम्हाला हॉस्पिटलमधून निघण्यासाठी, म्हणजे घरी येण्यासाठी। अगदी 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे घरापासून हॉस्पिटल, पण वेळ झाला होता। घरी येऊन मला चपाती बाकी होती ती बनवायची होती, आणि ननंदबाईसुद्धा होत्या आमच्यासोबत। तर मग स्वयंपाक वगैरे थोडासा अजून वाढवायचा होता, कारण त्या येणार होत्या असं माहिती नव्हतं। मग आम्ही म्हणजे विजय, मी आणि ननंदबाई असं तिघांचे जेवणं बाकी होते। तर मग घरी येऊन पटकन असे भांडे घासून स्वयंपाक करून घेतला आणि जेवण वगैरे करून घेतले। असं खूप दिवसानंतर बसून मस्त टोपल्यात वगैरे पाणी घेऊन भांडे घासायला ना खूप छान वाटत होतं, आणि मला आवडतं असं भांडे घासायला। बेसिनमध्ये आपलं उभा राहून भांडे घासायचे वगैरे ते आपलं रेग्युलरचंच आहे, पण हे असं कधीतरी असलं ना की हे छान वाटतं। घरी आल्यानंतर ना काही शूट केलं नाही आहे, जेवण वगैरे केलं। त्यानंतरनं हा व्हिडिओ मला आजच टाकायचा होता, हे मला माहिती असूनसुद्धा मी ना म्हणजे जेवण करून काम वगैरे आवरून थोडंसं पडली होती आणि झोप पण लागली होती मला। मग त्यामुळे ना आत्ता व्हिडिओ शूट करायला घेतला, कारण मला हा व्हिडिओ आज टाकायचा म्हटल्यावरती मला आजच एडिट करून सर्व काही करून पोस्ट करायला लागेल, आणि तुम्हाला माहिती आहे एडिटिंगला खूप जास्त वेळ लागतो। तर आता 3 वाजलेत आणि म्हटलं चला आपण 3 वाजलेत, आपल्याला 4 वाजता व्हिडिओ टाकायचा। 1 तासाभरामध्ये सगळं काही झालं पाहिजे, त्यासाठी व्हिडिओ शूट करायला घेतला। पण कंटाळा आला होता खरं तर, पण ठीक आहे म्हटलं चला असू द्या, काही हरकत नाही। तर पाऊस पण थांबला आहे, आणि आल्याच्या नंतरनं मग काम पण भरपूर होतं, पडलेलं कपडे भांडे वगैरे सर्व ते पण केलं। माझ्या छोट्या ननंदबाई, ज्यांना तुम्ही आत्ता आय थिंक 1.5-2 महिन्यापूर्वी भेटलात माझ्या ब्लॉगमध्ये, तर त्यासुद्धा आल्या होत्या पप्पांना भेटायला। तर मग त्या पण घरी आल्या होत्या आमच्यासोबत, जेवायला वगैरे सोबत होत्या। जेवण वगैरे केलं त्यांनी पण, आणि थोडा वेळ बसून मग त्याही गेल्या, त्यांना गावी जायचं होतं त्यांच्या, त्या काही थांबल्या नाही। तर मग त्यासुद्धा गेल्या, त्यामुळे मग मी काही व्हिडिओ शूट नाही केला।
आणि असं झालेलं ना की त्या होत्यासोबत, मग म्हटलं आपण ह्यांच्यासोबत बोलायचं सोडून ब्लॉग शूट करण्यामध्ये वेळ कशाला वाया घालवायचा, कारण त्या थांबणार नव्हता, लगेच जाणार होता. मग त्या गेल्या आणि मग मी थोडंसं झोपली. आत्ता लाईट पण गेली आहे, त्यामुळे मग म्हटलं आता नको झोपायला, आपण एडिटिंगच करूयात. आणि हे झाड बघू शकता लिंबुनीचं, मी मागच्या वेळेस गावी आली होती तेव्हासुद्धा तुमच्यासोबत शेअर केलं होतं याला किती लिंबू आहेत ते. आणि आता पण लिंबू कमी झालेत, पण आहेत, छान आहेत असे मोठे मोठे, आणि काही पिकलेले काही कच्चे अशा आहेत. तर इकडे पेरूचं झाड ना, त्यालासुद्धा पेरू येतात ते लिंबुनीच्या बाजूचं हे इकडचं, तर त्याला आता म्हणजे पेरू यायला स्टार्ट झालेत, ते फुलं असतात ना तो. आणि इकडे लिंबू तर आहेच ऑलरेडी. तर बघू यावेळेस मला असं वाटतंय घेऊन जावात आणि लोणचं करूयात. ते लिंबाचं गोड आणि आंबट लोणचं असतं ना, त्याचा मसाला मिळतो रेड कलरमध्ये, तर तो मसाला टाकून जे लोणचं असतं ना ते मला आवडतं, माझी मम्मी बनवायची. तर मग बघेल या वेळेला मी लिंबू घेऊन जाईल आणि मग लोणचं बनवून बघेल. तर जर मी घेऊन गेले लिंबू आणि त्याचं लोणचं बनवलंच तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल की कसं बनवायचं. आणि ते मी फर्स्ट टाईम बनवणार आहे, माहिती नाही कसं होईल, तर मी नक्की घेऊन जाईल लिंबू त्यासाठी तरी. आणि अजून जायचं काय आमचं फिक्स नाही आहे, केव्हा जायचं काय जायचं, तर कदाचित उद्या पण ठरू शकतं किंवा मग अजून भरपूर दिवस जातील. तर तसं मी तुम्हाला अपडेट देतच राहील आणि तुम्हीसुद्धा व्लॉग बघताच, त्यामुळे तुम्हाला पण कळेल मी केव्हा जाणार आहे केव्हा नाही. तर आणि जसं की तुम्हाला माहिती आहे मी कम्युनिटी पोस्टसुद्धा टाकली होती आणि आता व्लॉगच्या स्टार्टिंगला पण मी सांगितलं की मध्ये माझी तब्येत बरी नव्हती, त्यामुळे आपले व्हिडिओ जे आहे ते येत नव्हते. मला असं वाटतं बराचसा गॅप झाला आपल्या व्हिडिओमध्ये, आत्ता 5 ते 6 दिवस. आणि अगोदर मी एक व्हिडिओ टाकला होता, त्याच्या आधी पण मध्ये पण गॅप झालेला. तर आत्ता मी ट्राय करेल इथून पुढे तरी की आपला 1 दिवस आड जसं आपला टायमिंग आहे तसं 1 दिवस आड लॉंग व्हिडिओ आणि 1 दिवसा शॉर्ट व्हिडिओ असं टाकायचं. तर जे कोणी जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहेच मी टाकत होते आणि पण आत्ता एवढ्या दिवसांमध्ये नाही टाकले. जे कोणी नवीन जॉईन झालं आहे त्यांच्यासाठी मी सांगते की 1 दिवस लॉंग व्हिडिओ 1 दिवस शॉर्ट व्हिडिओ असे व्हिडिओज येत असतात आपल्या चॅनलवरती. तर होप तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडत असतील. तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात. आणि चला मग हा छोटासा व्लॉग होता जो की मी इथेच एंड करते आहे. भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.